एक असं रस्त्यानं प्रवास करीत होतं. रस्त्यानं इतकी फास्ट गाडी घेऊन चालले बरं का गुरुजी, इतकी फास्ट गाडी पळत होतं. पळता पळता त्याचा काय झालं का चौकामध्ये ऍक्सिडेंट केला. एक माणूस जाग्यावर गेला त्याच्याकडून. जाग्यावर गेल्याच्या नंतर हा पळत पळत गेला. याला वाटलं आता माझ्यावर खूप मोठा गुन्हा दाखल होईल. हा पळत 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 गेला पोलीस स्टेशन मध्ये. आणि पोलीस स्टेशनच्या समोरच एक वकील उभा होता. त्या वकिलाला वकील म्हणे, अरे काय झालं एवढा घाईत का आला? म्हणे काही नाही वकील साहेब, माझ्याकडून एक माणूस जाग्यावरती गेला, काही करा पण एवढ्या संकटातून मला वाचवा. वकील म्हणला वाचवायचं ना, ठीक आहे तुला 5 लाख रुपये लागेल म्हणे. 5 लाख रुपये. वकिलांनी काय सांगितलं, तुला 5 लाख रुपये लागेल म्हणे. तो म्हणे 5 नाही 10 लाख रुपये घ्या पण मला एवढ्या संकटातून वाचवा. वकिलांनी सांगितलं ठीक आहे तुला थोड्याच वेळामध्ये कोर्टासमोर उभा करण्यात येईल. कोर्टात उभा केलं की जज तुला प्रश्न विचारील, काही प्रश्न विचारला तर तू काय म्हणायचं, मला काय माहित. काय म्हणायचं, मला काय माहित. एवढंच सांगितलं की विचारायचं, फक्त सांगायचं मला काय माहित. काही विचारलं तरी मला काय माहित. आणि थोड्याच वेळामध्ये याला जेजच्या समोर उभा केलं विठ्ठल महाराज. आणि जेजने विचारलं का रे तू याला गाडीवरून उडवलं का तुझ्या गाडीनं? हा म्हणे मला काय माहित. ज्या गाडीने उडवलं ही तुझीच गाडी आहे ना? मला काय माहित. म्हणे तू याला उडवताना तू पाहिलं तरी असेल? हा म्हणे मला काय माहित. ते वकील म्हणे पागल आहे म्हणे, गेलेली कॅसेट याला द्या सोडून म्हणले. आणि गेला महाराज. हा वकील याच्या मागे पळतच गेला. म्हणे अरे अरे चल 10 लाख रुपये काढ, 10 लाख रुपये काढ. तो म्हणे मला काय माहित.